कधीतरी आपल्यासोबत असलेली व्यक्ती आज आपल्यापासून दूर गेलेत. ते का गेलेत यावर आपण खंत करत बसलोयत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, स्वागत आहे आपलं बी पॉझिटिव्ह या यूट्यूब चॅनलवर. आजकाल लाईफमध्ये स्ट्रेस, कन्फ्युजन, निगेटिव्हिटी खूप आहेत. पण मला असं वाटतं थोडासा सकारात्मक विचार हे सगळं बदलू शकतो. तर या चॅनलवर आपण बोलणार आहोत मोटिवेशन, सेल्फ ग्रोथ, पॉझिटिव्ह माइंडसेटबद्दल. चला तर मग आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे तुला सोडून गेलेले लोक. तुझं नुकसान नाही करत. कधी कधी आयुष्यात काही लोक अचानक दूर जातात. काही कारण देतात, काही कारणही देत नाहीत. आणि आपण मात्र विचार करत बसतो, मी कमी पडलो का? किंवा मी कमी पडले का? माझ्यात काय चूक होती? पण खरं सांगू, प्रत्येक वेळी चूक तुमची नसते. काही लोक तुमच्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी नसतात. मुळीच नसतातच. ते फक्त एक धडा शिकवायला येतात. जे तुम्हाला सोडून जातात ना, ते तुमची किंमत कमी करत नाहीत. ते फक्त स्वतःची मर्यादा दाखवतात. तुम्ही कोणासाठी कितीही चांगलं केलेलं असेल ना, तरी प्रत्येकजण तुला समजेलच असं नाही. हिरा सगळ्यांना दगडच वाटतो, जोपर्यंत त्याची किंमत ओळखणारा भेटत नाही. लोक जातात म्हणून तुम्ही कमी होत नाहीत. उलट ज्यांना तुमची किंमत नाही ते निघून गेलेले असतात. म्हणजे तुमची जागा मोकळी होते. कशासाठी? तर नव्या चांगल्या लोकांसाठी, नव्या संधींसाठी. कधी कधी आयुष्य साफसफाई करतं. जसं आपल्या घरात कचरा जर झाला असेल तर आपणही स्वच्छ करतो की नाही, अगदी तसंच आपण घरी येऊन आपण धरून बसलेल्या गोष्टी काढून टाकतं. आणि त्यावेळी दुखतं. हो, खूप दुखतं. पण नंतर कळतं ते जाणं गरजेचं होतं. म्हणून आज जर कोणी दूर गेलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे, मी पुरेसा आहे. माझी किंमत कोणाच्या येण्या जाण्यावरनं अवलंबून नाही. आणि लक्षात ठेवा, जे खरंच तुमच्यासाठी असतात ना, ते कधीच तुम्हाला सोडून जात नाहीत. थोडक्यात काय, तुमची किंमत आहे आणि ती खूप आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मलाही जरूर कळवा. धन्यवाद.